नमस्कार. आज एक मी श्लोक घेणार आहे. तो श्लोक असा आहे की आपण मंदिरात गेल्यानंतर थोड्या वेळ बसतो आणि बसल्यानंतर एक श्लोक म्हणायचा. तर तो असा श्लोक आहे, अनायसेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरम. असा तो श्लोक आहे. तर हा श्लोक का म्हणायचा, त्याचा अर्थ काय, हे आज आपण जाणून घेऊया. तर काही लोक काय करतात, मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतात. दर्शन घेऊन लगेचच बाहेर येतात आणि पायरीवर बसतात. पायरीवर बसल्यानंतर काही ना काहीतरी कौटुंबिक म्हणा, राजकीय म्हणा किंवा व्यावहारिक कुठल्या चर्चा वगैरे असतील त्या चर्चा करतात. पण खरं तर असं न करता मंदिरात गेल्यानंतर शांतपणे मंदिरात दर्शन घ्यायचं, डोळे मिटून शांतपणे बसायचं. असा हा एक काळ असतो की तिथे स्थिरता असते आपल्याकडे. आजकाल अशी चर्चा करणं वगैरे एक त्यांना एकत्र येण्याचं ठिकाण असं झाल्यासारखं वाटतं. म्हणून दर्शन घेतल्यानंतर लगेच निघायचं नाही, तर हा श्लोक म्हणायचा. तर तो श्लोक का म्हणायचा, तर हे आपण पाहूयात. त्या श्लोकामध्ये पहिलं चरण असं आहे, अनायसेन मरणं. म्हणजे अर्थात असा मृत्यू जो येतो त्याचा असा अर्थ आहे की माझा मृत्यू कोणत्याही पिढेविना, मृत्यू असा म्हणजे खूप त्रासदायक वगैरे नको, अशा अवस्थेत होऊ नये, कुठलाही त्रास नको, शांतपणे मरण यावं अशी एक इच्छा असते. आणि कधीही आजारी होऊन एका जागेवर त्रासदायक अवस्थेत कष्ट उचलून होऊ नये, असा हा मृत्यू अगदी म्हणजे चालत फिरत आला तरी चालेल. अनायसेन मरणं, अगदी सहजरित्या, असा अर्थ त्यांनी सांगितलं की सहजरित्या मरण आलं तरी चालेल, खूप छान. विना दैन्येन जीवनं, अर्थात माझं जीवन हे सक्तीचं जीवन नसावे. तर कसं पाहिजे की मला कधी कोणाच्या आश्रयाची आवश्यकता भासू नये किंवा पडू नये. जसं की अर्धांगवायू झाल्यानंतर ती जी कोणी व्यक्ती असते ती दुसऱ्याच्या ह्याच्यात इतरांच्यावर अवलंबून असते, तिला काहीच करता येत नाही. तसं जीवन नसावं असं वाटतं की लाचार म्हणून कोणापुढे आपण जाऊ नये. परंतु परिस्थिती ही कोणाशी हे नसते, जशी वेळ येते तसंच राहावं लागतं आपल्याला. परंतु आपण परमेश्वराजवळ एवढंच मागायचं की माझं जीवन हे चांगलं असावं आणि ईश्वर कृपेने माझे आयुष्य हे छानपैकी आनंदात जावं, अशी एक ती इच्छा परमेश्वराजवळ आपण व्यक्त करायची असते. देहांते तव सान्निध्यं, याचा अर्थ असा की जेव्हा मला मृत्यू येतो, जेव्हा ती प्रार्थना केली जाते आणि व्यक्ती असं प्रार्थनेमध्ये म्हणते की देहांते तव सान्निध्यं, जेव्हा मला मृत्यू येतो तेव्हा मी परमेश्वराच्या समोर असतानाच येऊ, असं म्हटलेलं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं की जसं की भीष्म पितामह जे होते, तर त्यांच्या मृत्यूच्या वेळी श्रीकृष्ण हे समोर होते आणि त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. त्यांच्या काही लक्षात आलं नाही, परंतु त्यांच्या लक्षात आलं की माझ्यासमोर श्रीकृष्ण उभे आहेत आणि मला त्यांचं दर्शन झाल्यानंतर म्हणजे भीष्म पितामह भीष्म यांनासुद्धा श्रीकृष्णाचं दर्शन झाल्यानंतर मृत्यू आला. म्हणजे त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की मला असा महिन्यामध्ये पण आला तर चालेल, परंतु प्रत्यक्षात भगवंत माझ्यासमोर असावा, परमेश्वराचं दर्शन माझ्यासमोर असावं, श्रीकृष्ण प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर असावेत आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर मला मृत्यू येऊ, अशी त्यांची एक तीव्र इच्छा होती आणि ती इच्छा पण पूर्ण झाली. देहि मे परमेश्वरम. तर याच्यामध्ये काय सांगितलं की हे परमेश्वरा, मला असं वरदान दे की लक्षात ठेवा की देवापुढे धनदौलत, गाडी, बंगला इत्यादी काही मागायचं नसतं. कारण त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर त्याला सगळं मिळत असतं. त्याचं जे कर्तृत्व असतं त्याच्यावर त्याला ते सगळं मिळत असतं सहजरित्या. आणि आपल्या देवसुद्धा कसं देतो, आपल्याला आपल्या पात्रतेनुसार देत असतो. त्यामुळे देवदर्शनानंतर अशीच प्रार्थना करा की ही प्रार्थना कशी, अनायसेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरम.
असं सानिध्य दे की तुझं सतत माझ्यासमोर स्मरण असलं पाहिजे, तुझं दर्शन झालं पाहिजे मला, आणि तुझ्या दर्शनाने मला एक मुक्ती मिळाली आणि कायम तुझं दर्शन माझ्यासमोर डोळ्यासमोर व्हावं, अशी एक इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर ज्ञानेश्वरीमधील 12वा जो अध्याय आहे भक्तियोग म्हणून, त्याच्यामधली जी ओवी आहे ती अशी ओवी आहे की जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे वा काही मी तू ऐसे उरे. ज्ञानेश्वरीमधली अध्याय 12वामधली ही 99 अशी ओवी आहे. याचा अर्थ असा आहे की मन व बुद्धी दोघांनाही राहण्याचे वसतिस्थान केले तर तू सांग की श्रीकृष्ण व अर्जुन हे द्वैत ठरेल का. म्हणजे हे एकच झालेले, श्रीकृष्ण गुरु आणि शिष्य हे एकच झालेले आहेत. कारण मन माझ्यात स्थिर झाल्यामुळे द्वैताचा भ्रम जाईल, मी आणि एकरूप होऊ, व मन व बुद्धी माझ्या ठिकाणी असल्यामुळे अद्वैताचा निश्चय होईल. म्हणजे अद्वैताचा निश्चय होईल म्हणजे काय, गुरु आणि शिष्य किंवा श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघेजण होते, तर ते एकमेकामध्ये त्यांचं अद्वैत झाले, एकरूप झाले, म्हणून त्यांनी अद्वैत निश्चय असं अद्वैत हा शब्द वापरलेला आहे. मी आणि तू एक कोणी राहणार नाही तर एक होऊ, अशी अवस्था ती प्राप्त होणं आवश्यक आहे. म्हणून सतत काही आपण स्मरण करायचं असेल तर आपण आपल्या कुलदैवताचं स्मरण करा, ईश्वराचं स्मरण करा, आणि मग ही प्रार्थना तुम्ही म्हणा की अनायसेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर. आज मी या छोट्याशा याच्यामधून ह्या प्रार्थनेचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. नमस्कार. मी माझ्या वाणीला विराम देते. ओम श्रीराम समर्थ.